क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट। अखेर अभोण्यातील खराब रस्त्याच्या कामाला सुरुवात। सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली बातमीची दखल। अभोणा कडवण या मुख्य मार्गावरील शास्त्री नगर जवळील पुलावर गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती। पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य, तर सध्या धुळीमुळे वाहनधारक व स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत होता। या रस्त्यावरून मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला होता। या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने महाराष्ट्र क्रांती न्यूजने या विषयाला वाचा फोडत बातमी प्रसिद्ध केली होती। त्या बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग कडवण यांच्या वतीने आज दिनांक 13 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली। रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले असून गेल्या अनेक महिन्यांपासून होत असलेला त्रास आता कमी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। काही दिवसांपूर्वी या रस्त्याची दुर्दशा झालेली होती। त्याचप्रमाणे अभोणा शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी संपर्क साधून या रस्त्याची हप्त्यापूर्वी बातमी प्रसारित झाली होती। या बातमीची दखल घेत कळवण सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजची दखल घेत रस्त्याचे काम चालू केले आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण व महाराष्ट्र क्रांती न्यूजचे आभार। तसेच आपले लोकप्रिय आमदार साहेब माननीय भाऊ पवार यांच्या सूचनेनुसार हे काम त्वरित चालू केलेले असून भाऊंचे सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने आभार। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या प्रभावी वृत्तांकनामुळे काम सुरू झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आमदार नितीन पवार यांचे आभार मानले आहेत। जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य महाराष्ट्र क्रांती न्यूज सातत्याने करत असल्याचे एवढी नागरिकांकडून बोलले जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।